राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार हे आपला श्वास आणि ध्यास आहेत। उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संतोष भाऊ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आपण शहरात कार्याध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी वाढवण्याचा प्रयत्न करतो आहोत। इतकंच नव्हे तर सोलापुरात शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिवंत ठेवण्याचा प्रयत्न आम्ही दोघांनी कसोशीने केलाय। हे संपूर्ण शहर आणि जिल्ह्यानं पाहिलंय। मात्र असं असताना आपली पक्षात घुसमट होतंय अशा प्रकारच्या अफवा पसरवून आपण कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा देणार असल्याच्या निराधार चर्चा घडवून आपलं मनोबल खच्चीकरण करण्याचा प्रयत्न होतोय। मात्र अशा निराधार चर्चा घडवून आणणाऱ्यांना आपण भीक घालत नाही असं सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी गेल्या 2 दिवसापासून सुरू असलेल्या राजीनाम्याच्या निराधार चर्चेला अखेर बुधवारी पूर्णविराम दिलाय। तसेच खोट्या अफवा पसरवणाऱ्यांना इशारा देखील दिलाय। आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा पक्षाला ताकद देण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले आहेत। महायुतीच्या उमेदवाराला भरघोस मताने निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत। कुणी चुकीच्या बातम्या पसरवत असतील तर कारस्थान करत असतील तर त्यांनी वेळेस थांबलं पाहिजे, अन्यथा जशास तसं उत्तर दिलं जाईल असा इशारा देखील जुबेर बागवान यांनी यावेळी दिलाय। नमस्कार, मी जुबेर बागवान, सोलापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर जिल्हा कार्याध्यक्ष। गेल्या 2 दिवसापासून यूट्यूब चॅनल असो, बाकीचे इतर चॅनल असतील, त्या चॅनलमध्ये जुबेर बागवान हे सोलापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर कार्याध्यक्षपदाचा राजीनामा देणार अशा काही बातम्या पसरवल्या जात आहेत। मी सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर कार्यालयामधून आमचे सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हा अध्यक्ष संतोष भाऊ असतील, मी असेल, आपल्या चॅनलच्या माध्यमातून सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकारी, सर्व फ्रंटल सेल अध्यक्ष व सर्वसामान्य सोलापूरकरांना सांगू इच्छितो, अजितदादा हे माझे नेते आहेत, माझे आयडियल आहेत। अजितदादा हे संघर्ष यात्री आणि संघर्ष करणारे नेते आहेत। मी अजितदादांचा कार्यकर्ता आहे। मी एक लढणारा कार्यकर्ता आहे, रडणारा नाही। चुकीच्या बातम्या जे काही माझ्या विरोधात पसरवल्या जात आहेत, आज सुद्धा एक बातमी मी पाहिली की मी शरदचंद्रजी पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी महापौर महेश अण्णा कोटे यांची भेट घेतली। अतिशय चुकीची आणि निराधार बातमी त्या ठिकाणी पसरवली जात आहे। अजितदादा माझा श्वास आहे। जिथे अजितदादा असतील तिथे मी आणि आमचे संतोष भाऊ आम्ही असो। सोलापूर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्षपद हे अजितदादांनी मला दिलं होतं। 2019च्या विधानसभेची निवडणूक ज्यावेळेस होती, 2019च्या सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून मला त्या ठिकाणी अजितदादांनी मला उमेदवारी दिली होती। महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर सोलापूर जिल्हा नियोजनच्या सदस्यपदीची जबाबदारी मला अजितदादांनी दिली होती आणि 1 डिसेंबर 2023 रोजी कर्जत रायगड येथे अधिवेशन झाल्यानंतर सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर जिल्हाध्यक्षपदी आमचे मोठे बंधू संतोषभाऊ पवार असतील, कार्याध्यक्ष म्हणून मला त्या ठिकाणी प्रांताध्यक्ष सन्माननीय सुनीलजी तटकरे साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार साहेब यांनी आम्हाला दोघांना जबाबदारी दिली होती। पक्षामध्ये घुसमट आमची होत आहे, ही बालिशपणाचा कळस आहे। आम्हा दोघांना प्रांताध्यक्ष तटकरे साहेब असतील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा असतील, आम्हा दोघांना त्या ठिकाणी फ्री हँड आम्हाला काम करण्याची जबाबदारी त्या ठिकाणी दिलेली आहे। भरपूर मुभा आम्हा दोघांना त्या ठिकाणी दिलेली आहे। येत्या काळामध्ये सोलापूरमध्ये लोकसभेची किंवा अर्थात देशामध्ये लोकसभेची निवडणूक होणार आहे। महायुतीचा जे काही उमेदवार असेल त्याचा काम संतोष भाऊच्या नेतृत्वाखाली सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वच पदाधिकारी आणि कार्यकर्ते सक्षमपणे काम करतील। माझी विनंती आहे, माझ्या विरोधात कटकारस्थान केला जात आहे, माझ्या विरोधात चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत। मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आमच्या सर्व सहकाऱ्यांना विनंती करतो, कोणीही अफवावर विश्वास ठेवू नये। नमस्कार। 9 जानेवारी 2017 साली
सोलापूर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी घेतल्यानंतर समस्त सोलापूर वासियांना माहीत आहे, पक्षाच्या नेत्यांना माहीत आहे, सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वच पदाधिकारी कार्यकर्त्यांना, सर्व फ्रंटस्टेजच्या अध्यक्षांना माहीत आहे की संतोषभाऊ पवार आणि जुबेर बागवान यांची गोड जोडी कशी आहे. आमची दोघांमध्ये असलेली अंडरस्टँडिंग, आमच्या दोघांमध्ये असलेला एकमत, आमच्या दोघांमध्ये असणारी समजूतदारीपणा पाहून आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार असतील, प्रांताध्यक्ष सुनील तटकरे असतील, या दोघा नेत्यांनी एकत्र येऊन निर्णय घेतला की सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्षपदाची माळ हे संतोषभाऊ पवार यांच्या गळ्यात टाकावी आणि कार्याध्यक्षपदाची माळ संतोषभाऊचे सहकारी राम रहीमची जोडी म्हणून आदरणीय अजितदादांनी संबंध सोलापूरवासियांना हे तुम्हाला दिलेलं आहे. चुकीची अफवा कोणीही पसरू नये ही पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करतो. सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे. 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.